हे ते या वादाला आपल्याला दिसून येत आहेत। या सगळ्या दरम्यान राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कोणताही घोळ नसून बदल्या या कायद्याप्रमाणेच झाल्या आहेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांना द्यावं लागलंय। तर पोलीस आयुक्तांची नेमणूक करताना पात्रता पाहिली जाते, जात नाही असं गृहमंत्री आर पाटील म्हणतायत। तसंच मुंबईच्या आयुक्तपदासाठी 3 अधिकारी पात्र होते असं सांगून विजय कांबळे यांच्या क्षमतेविषयी शंका नसल्याचंही आर पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। आस्थापना मंडळाची बैठक झाल्यावरच आम्ही चर्चा केली। बैठक झाल्यानंतर नवीन कायदा आहे, यापुढे कुठल्याही पोलिसांच्या बदल्या व्हायच्या असतील तर त्या पोलीस आस्थापना मंडळ प्रस्तावित करेल। जे आस्थापना मंडळ आहे त्यांनी 3 नावांची शिफारस पॅनल तयार करून राज्य सरकारकडे दिलं होतं। अनेक गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने राकेश मारे यांची आयुक्त पदावर नियुक्ती केली। याचा अर्थ अन्य कोणावर अन्याय केला असा होत नाही। कोणी माझ्याकडे तरी नाराजी व्यक्त केली नाही। पोलीस दलामध्ये काम करत असताना जात पात धर्म पक्ष असंच नाही। आणि आपण आता पोलीस दलामध्ये सुद्धा असे भेदभाव कोणी करायचा प्रयत्न करणं योग्य ठरणार नाही।